नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की जेव्हा पद्मिनीला समजतं की कौशिकी पोलीस स्टेशनला गेली आहे, तेव्हा ती उगाच चिडचिड करायला सुरुवात करते. घरामध्ये गोंधळ घालत दयानंदला विचारू लागते की आता त्या कौशिकीला तिकडे जायची काय गरज आहे. जेव्हा करायचं होतं तेव्हा तर तिने माझ्या युवराजसाठी काही केलं नाही, मग आता हे नाटक कशासाठी. आणि जेव्हा त्यांचं हे बोलणं सुरू असताना तेव्हाच त्या ठिकाणी युवराजची एंट्री होते आणि आल्या आल्या तो मोठ्याने म्हणतो की माझ्यासाठी कोणीही काही करायची गरज नाही आहे. त्यामुळे सगळेजण आश्चर्याने दरवाजाकडे पाहू लागतात आणि मग त्या युवराजला पाहून निशी, पद्मिनी, रेखा आणि त्या ईशाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तर दया काका आणि चेतना काकू या दोघांना आश्चर्य वाटतं आणि तारिणी केदारला तर मोठा धक्काच बसतो. त्या दोघांना समजतच नाही की हा युवराज घरी परत आला तरी कसा. आणि मग निशी धावतच युवराजकडे जाते, त्याला प्रेमाने मिठी वगैरे मारते. तोही तिला प्रेमाने जवळ घेतो. त्यानंतर तो पद्मिनीची भेट घेतो. त्या दोघीही जणी रडतच त्याला विचारत असतात की तू ठीक आहेस ना. युवराज सांगतो की हो, मी एकदम ठीक आहे. त्यानंतर रेखासुद्धा त्याची चौकशी करते. तो तिलाही सांगतो की सासूबाई काळजी करू नका, तुमचा जावई एकदम व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. त्यामुळे तीसुद्धा खुश होते. पण त्यावेळी तारिणी आणि केदार मात्र आश्चर्यानेच एकमेकांकडे आणि त्याच्याकडे पाहत असतात आणि ही गोष्ट युवराजच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो हसतच केदारकडे जातो आणि त्याला विचारतो की काय रे हेल्पर, मी घरी आलोय हे पाहून तुला आनंद झाला नाही का. आणि त्यावेळी केदारनं थोडासा रागतच त्याच्या अंगावर धावून जायला निघतो, पण तारिणी त्याचा हात पकडून त्याला थांबवते. तर हा युवराज मुद्दामच तारिणीला विचारतो की वहिनी काय होते तुम्हाला, तुम्ही का उगाच माझ्या भावाचा हात पकडताय. त्याऐवजी ना त्याला चिमटा काढा, म्हणजे त्याला समजेल की हे स्वप्न नाही आहे, युवराज खांडेकर परत आलाय. आणि मग त्यानंतर तो मुद्दाम तारिणीलाच त्रास द्यायला सुरुवात करतो. तिला विचारत असतो की वहिनी तुमच्या तोंडावर हे एवढे प्रश्न कसे काय आले. जा बरं, जाऊन पटकन तोंड धुवून या, सगळे प्रश्न मिटवून या. आणि त्याच्या या अशा बोलण्यामुळे तारिणी आणि केदारच्या तळपायची आग मस्तकात जाते, पण युवराजला काही फरक पडत नाही. त्यानंतर तो जातो दयानंदकडे आणि त्यालाही त्रास द्यायला सुरुवात करतो. म्हणू लागतो की काय दयानंद खांडेकर, मुलाला घरी पाहून आनंद झाला नाही वाटतं. त्यावेळी दया काका म्हणतात की नाही रे युवराज, असं काही नाही आहे. पण तो युवराज काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. त्याला असं वाटत असतं की आपण जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा या दयानंदाला खूप आनंद झाला असेल, त्याने तर काय आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले नसतील आणि म्हणूनच तो उगाचच दयानंद काकांना त्रास देत असतो, त्यांचा रागराग करत असतो. पण तरीसुद्धा ते बिचारे त्याला सांगत असतात की नाही रे बाळा, तू जेलमध्ये होतास हे पाहून मला कसं बरं वाटेल, उलट तुझी आता निर्दोष मुक्तता झाली आहे यामुळे मला आनंद झाला आहे. पण मला खरंच कळत नाही आहे की तुला त्या जे मॅडमने असं कसं सोडून दिलं. आणि त्यावेळी युवराज हसतच म्हणतो की आलाच ना मध्ये तुमचा पण. मला माहिती आहे तुमच्या मनात ना माझ्याविषयी अनेक शंका आहेत, पण चला बरं आता विचारा काय काय प्रश्न आहेत तुमचे, काय काय शंका आहेत तुमच्या. मी ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि जेव्हा त्याचं हे बोलणं सुरू असताना तेव्हाच तिथे कौशिकी येते आणि ती युवराजला स्पष्टपणे सांगते की दया काकांना तुझी खूप काळजी वाटत होती, ते फक्त त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे तुला भेटायला पोलीस स्टेशनला येऊ शकले नाही, पण त्यांनी इथे राहून तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. अरे 24 तास ते वकिलांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांना जितकं शक्य होतं तितकं त्यांनी सगळं केलं. पण युवराज काही यावर विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो की जर तुम्हा दोघांना खरंच माझी काळजी होती ना, तर तुम्ही इतके दिवस गप्प बसला नसता, मी कधीच जेलमधून बाहेर आलो असतो. तुम्ही दोघांनी फक्त नाटक केलं आहे. आणि ते ऐकून कौशिकी चिडते. ती युवराजला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो माणूस काहीच ऐकून घेत नाही, फक्त घरामध्ये गोंधळ घालत राहतो. केदार, तारिणी आणि कौशिकी दयानंदाला त्रास देत राहतो. शेवटी तर तो दयानंदाला जोरात धक्कासुद्धा देतो आणि त्यामुळे घरातील सगळेच जण थोडेसे घाबरतात. आणि मग त्यानंतर पुढचा सीन आपण असा पाहतो की युवराज त्या रेखाला म्हणतो की सासूबाई, मला ना या घरात फक्त तुमच्या चेहऱ्यावर अगदी निर्मळ आनंद पाहायला भेटतोय.
मला माहिती आहे ना, मी घरी परत आलो आहे म्हणून तुम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि त्यावर रेखाही म्हणते, "हो, हो जावई बापू, मला ना खरंच खूप आनंद झाला आहे." आणि मग हा युवराज असं म्हणतो, की "आजपासून ना तुम्ही माझ्या सासूबाई नाही, आजपासून तुम्ही माझ्या आई, मी तुम्हाला आईच म्हणणार." आणि ते ऐकून रेखा आणि निशी तर खूपच खुश होतात. त्यानंतर मग ईशासुद्धा सांगते, की "युवी तू परत आलाय हे पाहून मला खूप बरं वाटतंय." मग ती त्याला प्रेमाने मिठी वगैरे मारते. चेतना काकूसुद्धा उगाचच म्हणत असते, की "युवी तू परत आलाय हे पाहून मला खूप आनंद झालाय. तुला माहिती आहे का, आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की तू काहीच केलेलं नसणार, तुझी निर्दोष सुटका होणार आणि बघ अगदी तसंच घडलंय." आणि त्यावर युवराजही हसतच हो म्हणतो. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांसमोर असं सांगतो, की "मी हा जो काही बाहेर आलो आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्या मम्मामुळे." आणि ते ऐकून सगळेजण आश्चर्याने त्या पद्मिनीकडे पाहू लागतात. आणि त्यावेळी पद्मिनी थोडीशी घाबरते. आपण त्या जे जे मॅडमला लाच दिली आहे हे या युवराजला कळलं तर नाही ना, अशी तिला भीती वाटत असते. आणि म्हणूनच ती नाटक करत त्याला विचारते, की "अरे युवराज, हे काय बोलतोयस तू? मी काय केलं आहे बाळा?" आणि तेव्हा युवराज म्हणतो, की "मम्मा मला माहिती आहे ना, मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा तू देवाकडे प्रार्थना केली असणार आणि आता तुझ्याच प्रार्थनेमुळे तर मी बाहेर येऊ शकलो आहे ना." आणि हे ऐकून त्या पद्मिनीच्या जीवात जीव येतो. ती प्रेमाने युवराजला मिठी वगैरे मारते आणि म्हणते, की "आता मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही." आणि मग त्यानंतर युवराज पाणी प्यायला बसतो आणि म्हणू लागतो, की "या घरात इतरांचं स्वागत मोठ्या आनंदाने सन्मानाने होतं, माझं स्वागत मात्र कोणीच केलं नाही, पाणीसुद्धा माझं मला घ्यावं लागते." आणि हे ऐकून पद्मिनी लगेच म्हणते, "नाही नाही, असं कसं, तुझंसुद्धा अगदी धूमधडाक्यात सन्मानाने स्वागत होणार." आणि मग ती मुद्दाम तारिणीलाच सांगते, की "जा आरतीचं ताट घेऊन ये." तारिणी आरतीचं ताट तर घेऊन येते आणि ते चेतनाकडे द्यायला निघते. पण पद्मिनी मुद्दाम म्हणते, की "अगं असं काय करतेस, तू या घरची मोठी सून आहेस ना, मग माझ्या युवराजचं औक्षण तूच करायचं, कारण हे जे काही घडलं ना त्याला कारणीभूत तू आहे. त्यामुळे आता तूच सन्मानाने त्याला घरात घ्यायचं, त्याच्यासाठी पायघड्या घालायच्या." आणि त्यासाठी तारिणी नाईलाजानेच होकार देते. पण ही गोष्ट केदार, दयानंद, कौशिक यांना अजिबात पटत नाही. परंतु पद्मिनी आणि युवराज यांच्यापुढे त्यांना काहीही बोलता येत नाही. आणि मग त्यानंतर तारेने युवराजचं औक्षण करायला जाते, पण युवराज तिला औक्षण करूच देत नाही. तो बाजूला जातो आणि म्हणतो, की "हो वहिनी, तिथे कुठे, इथे या. त्या जेजेने इथे असतानाच माझ्या तोंडावर पाणी फेकलं होतं ना." त्यामुळे तारिणीही हो म्हणते आणि युवराज जिथे उभा असतो तिथे जाते. पण तिकडून सुद्धा युवराज दुसऱ्या ठिकाणी जातो आणि म्हणतो, की "तिथे नाही, तिथे नाही, इथे येऊन औक्षण करा, कारण त्या जे जे मॅडमने इथे माझ्या डोक्यावर बंदूक धरली होती." त्यामुळे तारिणी पुन्हा युवराजच्या मागे मागे जाते. पण युवराज तिथेही तिला औक्षण करू देत नाही. तो आणखीन पुढे जातो आणि म्हणतो, की "वहिनी हो इथे या, इथूनच त्या जे जेने मला फरफटत नेलं होतं ना." त्यामुळे तारिणी खूप चिडते. कौशिकीसुद्धा म्हणते, की "युवराज बस कर ही सगळी नाटकं." पण युवराज म्हणतो, की "अगं ताई, मी काय करतोय? उलट माझ्या बाबतीत जे काही घडलं होतं तेच तर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय ना." आणि मग त्यानंतर तो केदारला सुद्धा हाताला धरून तारिणीच्या जवळ उभा करतो आणि म्हणतो, की "तुम्हा दोघं नवरा बायकोंनीच चांगलाच प्लॅन केला होता की. एकीने माझ्या विरोधात साक्ष दिली आणि दुसऱ्याने माझ्या विरोधात बातमी. बघितली केदार मी बातमी, तू माझ्या विरोधात काय काय बोललंयस ते कळलंय मला, आणि आता मी तुम्हा दोघांना सोडणार नाही." आणि ते ऐकून कौशिकी, दयानंद पुन्हा एकदा त्या युवराजला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात. आणि तेव्हा युवराज असं म्हणतो, की "आता जोपर्यंत हा केदार टी व्हीवर माझ्या बाजूने बातमी देत नाही, जोपर्यंत तो आता सगळ्यांना सांगत नाही ना, की माझा आणि त्या गुलाबचा काही एक संबंध नाही आहे, तोपर्यंत मी या घरातील कोणाशी काहीच संबंध ठेवणार नाही." आणि मग त्यानंतर तो तारिणीकडून स्वतःचं औक्षण करून घेतो. आणि जेव्हा ती औक्षण करत असते ना, तेव्हा तो रागात म्हणतो, "तुम्ही दोघेजण माझ्यासोबत जे काही वागलात ना, ते मी कधीही विसरणार नाही. आता बघा हा युवराज खांडेकर तुमच्या मागे कसा हात धुवून लागतो ते." आणि मग तो रागातच तेथून निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे सगळे जवळचे लोकसुद्धा. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं, की निशी आणि तिची आई रेखा युवराजच्या जवळच बसून असतात. निशी बर्फाने युवराजला ज्या काही जखमा झालेल्या असतात ना, त्यांना शेक देत असते. आणि त्यावेळी रेखा त्याला सांगत असते, की "युवराजराव, त्या गुंडांपेक्षा डेंजरस लोक आपल्या घरात आहेत बरं का."
तुम्हाला ना आता त्या तारिणी आणि केदारपासून खूप सावध राहावं लागणार आहे. आणि त्यावेळी युवराज हसतच म्हणतो की आई तुम्ही काळजी करू नका, आता मी त्या तारिणी आणि केदारला तर सोडणारच नाही, पण त्याचसोबत त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींना सुद्धा. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला हे पाहायला मिळतं की हा युवराज बाहेर आलाच कसा काय असा प्रश्न केदार तारिणीला पडलेला असतो. जे मॅडमचं नेमकं काय सुरू आहे, त्या काय वागतायत याचा त्यांना काही अंदाजच लागत नसतो. आणि शेवटी तारिणी वैतागून म्हणते की केदार आता मी शांत बसणार नाही. त्या जे मॅडमला ना आता आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब